माझ्या लहानपणीची अगदी गोड आठवण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। लहानपणी छोट्या भुकेसाठी माझी आई आम्हा भावंडांना हे चुरम्याचे लाडू बनवून द्यायचे। पूर्वीच्या काळी कुरकुरे, बिस्किटं, चॉकलेटं असे लगेच आपल्याला मिळायचे नाहीत। आईला सांगितलं खूप भूक लागली आहे, भाजी चपाती खायची नाही आहे, मग आई पटकन असा 2 मिनिटात होणारा पदार्थ करून द्यायची, तो म्हणजे चुरम्याचा लाडू। नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण चुरम्याचे लाडू ही रेसिपी बघणार आहोत। अतिशय पौष्टिक रेसिपी आहे, तुम्ही नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चुरम्याचे लाडू तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण चपाती लाटून घेणार आहोत। पीठ मी 10 मिनिटे आधीच मळून घेतलं होतं। गव्हाचं पीठ आपण नॉर्मल चपातीला जे पीठ मळतो ना तसंच पीठ मळून घेतलं होतं आणि त्याची नंतर आता चपाती करते आहे। चपाती जास्त पातळ नाही करायची, नाहीतर आपण जे चुरमा लाडू बनवतो ना तेही असे कडक होतात, वातडल्यासारखे होतात। त्यामुळे थोडीशी जाडसरच चपाती लाटायची आहे आपल्याला। चपाती ही अगदी नरम झाली पाहिजे म्हणून मी घडीची चपाती करते आहे। मध्ये तेल लावून घडी केली होती आणि नंतर चपाती लाटलेली आहे आणि अगदी छान अशी चपाती लाटून झालेली आहे। आता आपण ती भाजून घेऊया। तवा मी आधीच गॅसवरती ठेवलेला होता। तवा गरम झाल्यानंतर त्याच्यावरती चपाती टाकलेली आहे आणि आता आपण ती छान अशी भाजून घेणार आहोत। अतिशय मस्त मऊ लुसलुशीत चपाती असली ना की चुरम्याचे लाडू सुद्धा अगदी मस्त होतात, मऊसूत होतात। फक्त चुरमा सुद्धा तुम्ही करू शकता, पण मुलांना कसं लाडू वगैरे दिसले ना की ते आवडीने खातात, म्हणून आपण चुरम्याचे लाडू बनवणार आहोत। आणि चपाती अतिशय मस्त टम्म फुगलेली आहे, तुम्ही बघू शकता। अशी चपाती फुगली ना की ती अगदी नरम राहते आणि नरम चपातीचाच चुरमा आहे ना अगदी मस्त लागतो। मऊसूत असला ना की खायला सुद्धा अगदी मजा येते। आता पहिली चपाती आपण भाजून घेतलेली आहे। अशाच पद्धतीने दुसरी सुद्धा चपाती भाजून घेऊया। मी 2 चपातीचा चुरमा करणार आहे आणि त्याचे आपण लाडू करणार आहोत। दुसरी सुद्धा चपाती छान भाजून झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता या दोन्ही चपाती मी घेतलेल्या आहेत ताटामध्ये। आता या चपातीचे आपण तुकडे करून घेऊया आधी आणि नंतर त्याला बारीक करून घेऊया, कारण अशीच अख्खी चपाती आपण टाकू शकत नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये, म्हणून आपण आधी त्याचे तुकडे करून घेऊया आणि नंतर हे तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया। आणि तुम्ही चपाती बघा किती मऊसूत झालेली आहे, अगदी छान फुगल्यामुळे 3 लेयरची चपाती तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। 3 लेयर आलेले आहेत चपातीला, इतकी मऊसूत झालेली आहे। पहिले माझ्याही हातांनीच याला चुरायची, पहिला मिक्सर वगैरे नव्हता, त्यावेळेस हाताने अगदी बारीक चुरावं लागायचा हा चुरमा। पण आता मिक्सर आहे त्यामुळे आपल्याला एकदम पटकन करता येतात, अगदी 2 मिनिटांमध्ये हा चुरमा तयार होतो। चपातीचे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर याच्यात आपण अर्धी वाटी गूळ टाकूया आणि हे दोन्ही आपण मिक्सरला फिरवून घेऊया। गूळ आणि चपाती एकत्रच मिक्सरला फिरवून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने आपल्याला बारीक करायचं आहे। गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मी 2 चपातीला अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण 1 चमचा तूपही टाकूया। आता परत एकदा मिक्सरला फिरवून घेऊया, म्हणजे तूप अगदी छान मिक्स होईल याच्यामध्ये। चपाती, गूळ आणि तूप छान मिक्स झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया। चपातीचा चुरमा तयार झालेला आहे आणि याच्यामध्ये गूळ आहे आणि तूप आहे, म्हणून इतकी पौष्टिक आहे ना ही रेसिपी। मस्त असा चपातीचा चुरमा तयार झालेला आहे। तुम्ही हा असाचही खाऊ शकता, पण मी याचे लाडू बनवणार आहे। तुम्हाला लहान मोठे ज्या साईजचे लाडू बनवायचे असतील असे लाडू बनवून घ्या। मुलांना कसं असं नवीन काहीतरी दिसलं ना की ते खातात पटकन। आता चुरमा डिशमध्ये दिला तर ते खाणार नाही, पण लाडू करून दिला तर पटकन खातील आणि खूप पौष्टिक रेसिपी आहे ही। बाकीचं काही देण्यापेक्षा तुम्ही हे चुरम्याचे लाडू नक्की मुलांना खायला द्या। आता अशाच पद्धतीने आपण बाकीचे सर्व लाडू करून घेऊया आणि किती झटपट होणारी रेसिपी आहे ही बघितलं ना तुम्ही। चपाती जर उरली असेल आणि तुम्हाला भाजीबरोबर खायची इच्छा नसेल, काहीतरी गोड खायची इच्छा असेल, तर तुम्ही या पद्धतीने चुरमा लाडू नक्की बनवा। अतिशय पौष्टिक असतात हे। आठवड्यातून एकदा तरी चुरम्याचे लाडू हे खात जा, कारण याच्यामुळे गूळही पोटात जातो आणि तूपही पोटात जाते। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? अतिशय मऊसूत हे चुरम्याचे लाडू खाण्यासाठी तयार झालेले आहेत, तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवा। आणि ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, शेअरही करा, जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा अगदी मस्त ही रेसिपी मिळेल। तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल